नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी चंद्रशेखर रबडे, लक्षद्वीप करिअर अकॅडमी दिग्रस. बघा आज संयुक्त गट ब 2021 म्हणजे PSI, ASO आणि STI याचा फ्रीचा पेपर झाला आहे. आज मी तुमच्यासमोर गणित आणि बुद्धिमत्ता यांचं विश्लेषण घेऊन येणार आहे. बघा तुमचा पेपर चांगला गेला असेल, आय होप मला, ठीक आहे. जर गेला नसेल तरी मी मागच्या व्हिडिओमध्ये किंवा मागच्या राज्यसेवेलाही म्हटलं होतं की जर पेपर खराब गेला असेल तर खचून नका जाऊ, पुढच्या पेपरसाठी आपण तयारी करायची, ठीक आहे. चला जर आपण चालू करूया की गट ब मध्ये आज आलेले गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न, ठीक आहे. बघा प्रश्न एवढे अवघड नव्हते. जर आपण मागचे पेपर जर बघितले गट ब चे तर त्या मानाने आजचे प्रश्न सोपे होते आणि आयोगाचा सध्या कल अंकगणिताकडे जास्त येतोय किंवा अंकगणिताचे प्रश्न ते जास्त टाकायला लागले. बघा आता आधी कसं होतं, 2-3 प्रश्नाचे 2 किंवा 5 प्रश्न हे अंकगणिताचे टाकायचे आणि जास्त प्रश्न हे रिजनिंगचे, ठीक आहे, किंवा बुद्धिमत्ताचे. यावेळेस त्यांनी समान दिले 7-8 प्रश्न. आपण चालू करूया. माझ्याकडं पेपर आहे, आपण चालू करूया. व्यवस्थित बघा, ठीक आहे. चला बघा पहिला प्रश्न काय सांगतोय की तुमच्याकडे कोणताही सेट असेल, स्क्रीनवर तुम्हाला प्रश्न दिसेल, माझ्या हातात प्रश्नसंच आहे. तर पहिला प्रश्न काय सांगतोय तिकडे येऊया की एक भक्त मंदिरात दर्शनाला गेला असता त्याने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांक एवढी फुले ठेवली. देवाला 9 फुलं वाहिली तेव्हा त्याच्याकडे 17 फुले शिल्लक राहिली. जर मंदिराला 24 पायऱ्या असतील तर त्या भक्ताजवळ किती फुले होती. बघा एक महत्त्वाची स्टेटमेंट दिलेली आहे की त्याने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांका इतके फुलं ठेवले. याचा अर्थ काय की पहिल्या क्रमांकाच्या पायरीवर 1 फुल, दुसऱ्या क्रमांकावर 2, तिसऱ्यावर 3, चौथ्या पायऱ्यावर 4, म्हणजे अशा पायऱ्या टोटल आहे किती, तर अशा टोटल पायऱ्या आहे किती 24, ठीक आहे. याचा अर्थ हा प्रश्न कशाचा बनला, तुमचा प्रश्न हा बनला नैसर्गिक संख्येवरचं, ठीक आहे ना. मग आपल्याला हे माहिती आहे नैसर्गिक संख्येचा आपण वेगवेगळ्या प्रकारे काढतोय. मग इथं फुलं किती लागले पायऱ्यावर हे काढा, नंतर त्यांना वाहिले किती आणि शिल्लक राहिले किती. सिंपल प्रश्न आहे. बघा मग आता इथून सिंपल आपण वेगवेगळ्या प्रकारे याला सोडू शकतो. मग हे आपला फॉर्म्युला आहे नैसर्गिक सूत्राचा, नैसर्गिक संख्येच्या बेरजेचं n+1, ठीक आहे, भागीला 2 किंवा शेवटची संख्या अधिक पहिली संख्या भागीला किती रे 2 गुणिला शेवटची संख्या वजा पहिली संख्या. वेगवेगळे सूत्र आहे, त्याच्यातलं आपण सिम्पली घेऊ. बघा आता हे इथं एकूण फुलं किती लागले पायऱ्यावर ते काढा. म्हणजे 24 गुणिला 25 भागीला किती 2, ठीक आहे, म्हणजे n ची किंमत 24, ठीक आहे. इथून आपण ठेवली बे 1 बे 12 24, मग 25 गुणिला 12 हे किती येणार तुमचे 300. मग पायरीवर फुलं किती ठेवले 300 फुलं ठेवले आणि देवाला किती वाहिले ते बघा. मग एकूण फुले जर काढतो म्हटलं तर एकूण फुले बराबर किती रे 300 प्लस देवाला किती वाहिले 17, देवाला 9 वाहिले तरी त्याच्याकडे 17 फुलं शिल्लक राहिली. मग याची टोटल जर करतो म्हटलं तर किती येते 300 किती 26, तर तुमचं उत्तर येणार 326. सोपा प्रश्न होतं, ठीक आहे. या टाईपचा प्रश्न आधी 2013ला की 14ला आलेला होता, ठीक आहे. त्याच प्रकारचा प्रश्न आहे. फक्त तिथं फक्त असं म्हटलं होतं की 100 पायऱ्या चढून जातो, इथं 1 ते 24 आहे, ठीक आहे, आणि अर्पण वगैरे फुल वगैरे करतो असं म्हटलं. हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न आहे तुमचा दिशेवरचं. चला समजला असेल, सोपा प्रश्न आहे, काहीच नाही प्रश्नामध्ये. चला पुढचा प्रश्न काय सांगतोय तिकडं जाऊया. बघा पुढचा प्रश्न काय सांगतोय आपल्याला की श्रीकांत मैदानात उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. तुमचा याचा प्रश्न आहे तो दिशेवरचं, ठीक आहे. मग श्रीकांत मैदानात उत्तरेकडे तोंड करून उभा आहे, म्हणजे तोंड उत्तरेकडे आहे, ठीक आहे ना, उत्तरेकडे जात नाही. तो प्रश्न केअरफुली वाचायचा की प्रश्नामध्ये काय म्हटलं की श्रीकांत मैदानात उत्तरेकडे तोंड करून उभा आहे, म्हणजे त्याचं तोंड उत्तरेकडे आहे फक्त, ठीक आहे, तो जात नाही आहे, ठीक आहे. तिकडून काय म्हटलंय तो उजवीकडे वळतो. ओके, मग इकडं तोंड असेल उत्तरेकडे, तो उजवीकडे वळतो म्हणजे काय, उजवी म्हणजे काय दिशेमध्ये घड्याळाची दिशा असते, मग उजवीकडे म्हणजे काय तो इकडं, ठीक आहे. चला मग तोंड इकडं होतं, मग तोंड इकडं आणि उजवीकडे वळणे म्हणजे घड्याळाच्या दिशेनं म्हणजे इकडं, ठीक आहे. मग इकडं समजा असा, ठीक आहे. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे सॉल्व्ह करू शकता याला, ठीक आहे, किंवा तुम्ही असं जरी मांडलं याला, ठीक आहे, असं हे करून हे उत्तर, ठीक आहे, उत्तर आहे, हा दक्षिण, हा पूर्व आणि पश्चिम. तोंड उत्तरेकडे, मग इकडून तो काय उजवीकडे गेला. मग उजवीकडे किती गेला, इथून त्यांनी जेवढं दिलं तेवढं लिहायचं. किती गेला तो उजवीकडे 30 किलोमीटर. ओके, मग हे 30 काढला आपण अंदाज, मग हे 30, ठीक आहे. चला पुढं काय म्हटलं आहे, नंतर तो डावीकडे वळतो
अच्छा, नंतर डावीकडे वळतो म्हणजे घड्याळाची विपरीत दिशा. ठीक आहे, मग घड्याळाची विपरीत दिशा म्हणजे काय, घड्याळ अशी फिरत असते. मग डावीकडे 20, मग 20 म्हणजे काय, वरी जाणार तो. ठीक आहे, चला कळत असेल तुम्हाला, डावीकडे 20. ओके, इथं 20. त्याच्यानंतर पुढं काय म्हटलं आहे, डावीकडे 20 किमी प्रवास करतो, पुन्हा तो उजवीकडे, इथून उजवीकडे म्हणजेच काय, घड्याळाच्या दिशेने, मग पुन्हा उजवीकडे 30 जातो. ओके, मग अंदाज काढायचं उजवीकडे 30 आणि प्रवास उजवीकडे 40. ओके, 40 म्हटलं तर 40, उजवीकडे 40 किमी जातो. आणि नंतर पुढं असं म्हटलं, पुन्हा तो पुन्हा उजवीकडे वळतो. ओके, उजवीकडे वळतो म्हणजे इथून उजवीकडे म्हणजे खाली येणार आणि खाली किती किमी आला तो, 35 किमी. मग पुन्हा उजवीकडे 35 किमी म्हणजे इकडं. ठीक आहे, हे आला तो 35. तर विचारलं आहे, काय विचारलं प्रश्नामध्ये, तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे. बघा आता कोणत्या दिशेला आहे, तर दक्षिण दिशेला. तर तुमचं उत्तर येणार काय रे, दक्षिण. इतकं सोपं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला किंमत मूळ ठिकाणावरून नाही विचारलं, जसं म्हटलं तसं. तर अशी डायग्राम तुमची बनली पाहिजे. ठीक आहे, सोपे प्रश्न होते. ठीक आहे, व्यवस्थित सोडवले असेल तुम्ही. चला पुढचा प्रश्न काय सांगतोय तिकडे येऊया आपण. बघा पुढच्या प्रश्नामध्ये काय सांगितलं आहे. पुढचा प्रश्न म्हणतोय, खालील प्रश्नात 1 आणि 2 या 2 घटना दिलेल्या आहे. 1 आणि 2 घटना दिलेल्या आहे. दोन्ही घटना काळजीपूर्वक वाचून त्याच्यातील संबंधाचे स्वरूप ठरवा. ठीक आहे, आणि 1 व 2 मधील दिलेली माहिती सत्य आहे. म्हणजे 1 आणि 2 मध्ये ज्या घटना आहेत त्या सत्य मानायच्या आहे असे गृहीत धरून अचूक उत्तर निश्चित करा. म्हणजे दोन्ही ज्या घटना आहे ह्या कशा आहे, सत्य आहे. याला अनुसरून आपल्याला काय काढायचं आहे, उत्तर काढायचं. मग घटना 1 काय सांगते की श्रीहरी आगीत मारले गेले. ठीक आहे ना, म्हणजे श्रीहरी आगीत मारले गेले. पहिली घटना आहे की श्रीहरी आगीत मारले गेले. ओके, मारले गेले. आणि दुसरी घटना आहे, दुसरी घटना अशी सांगते की कंपनीमध्ये, ठीक आहे, कंपनीमध्ये आग लागली. ठीक आहे, हे 2 आपल्याला घटना दिलेल्या आहे. आता बघा पर्यायी पर्यायाकडे जायचं. 1 हा परिणाम आहे आणि 2 हे त्याचे मुख्य कारण आहे. ठीक आहे ना, बघा असं म्हटलं प्रमुख कारण आहे, 1 हा परिणाम आहे. बघा 2 आपल्याकडे घटना दिला, श्रीहरी आगीत मारले गेले आणि दुसरं आहे कंपनीमध्ये आग लागली. अच्छा मला सांगा, व्यक्ती मरेल कधी. ठीक आहे ना, कंपनीत आग लागल्यानंतर ना, म्हणजे पहिले काय लागेल, आग. म्हणजे परिणाम काय रे, आग. मग हे आग लागली हा परिणाम आहे आणि त्याचं कारण काय घडलं रे, त्याचं कारण असं घडलं की श्रीहरी आगीत मारले गेले. ठीक आहे ना, म्हणजे बघा आपण काय सांगू शकतो, पहिल्यामध्ये काय, 1 हा परिणाम आहे आणि दुसरं त्याचं कारण आहे. ठीक आहे ना, बघा कंपनीमध्ये आग लागली हे कारण नाही. ठीक आहे, बघा दुसरं बघा 2 हा परिणाम आहे. म्हणजे कंपनीमध्ये आग लागली याचा परिणाम काय झालं, श्रीहरी आगीत मारला गेला. ठीक आहे ना, बघा हे उत्तर असू शकते. ठीक आहे ना, की 2 हा परिणाम आहे आणि 1 त्याचे प्रमुख कारण आहे. कारण काय झाले. ठीक आहे ना, चल पुढच्या प्रश्नाकडे येऊया. पुढचा प्रश्न काय सांगतोय, पुढचा प्रश्न सांगतोय आपल्याला, खालील संख्यामधून विसंगत संख्या ओळखा. विसंगत संख्या म्हटलं 343, पुढचं आहे 324, त्याच्या पुढचं आहे 3375. ठीक आहे, त्याच्या पुढचं आहे 10,648 आणि पुढचं आहे 64. याच्यामधलं विसंगत ओळखायचं आहे की विसंगत कोणतं आहे. बघा 343 जर बघितलं आपण तर 7चा काय येतो, घन येतो. असा 324 जर म्हटलं तर 18चा वर्ग येतो. आता 3375. बघा मी वारंवार बॅचला म्हणत असतो किंवा तुम्हाला तुम्ही जे तयारी करता तुम्हाला 1 ते 30 पर्यंत वर्ग, 1 ते 20 पर्यंत तुम्हाला घन यायला पाहिजे. ठीक आहे, तर आता इथं ते घन आणि वर्गाचीच कन्सेप्ट आहे. बघा 3375 कोणाचा घन असेल, एकक स्थानी 5 आहे म्हणजे कोणाचा 15चा घन. ठीक आहे, हा कोणाचा रे, हा 22चा घन आणि हा येतो तुमचा 4चा घन. म्हणजे बघा हा घन आणि हा घन, पण 324 हा काय रे, 18चा वर्ग आहे. म्हणून तुमचं विसंगत जर म्हटलं तर विसंगत काय येणार तुमचं 324. ठीक आहे, चला कळाला असेल. पुढच्या प्रश्नाकडे येतोय. अगदी सोपे प्रश्न होते. चला पुढचा प्रश्न काय सांगतोय,
समजत असेल तुम्हाला व्यवस्थित बघा, जर कळत नसेल तर पुन्हा बघा याला, ठीक आहे. सोपं आहे, ठीक आहे. मी पहिलेच म्हटलं की पेपर आजच्या पेपरला गणित तेवढे टफ आले नाही, ठीक आहे. चला पुढचा प्रश्न काय सांगतोय की नीरज एकूण 60 किमी अंतरापैकी पहिले 20 किमी अंतर ताशी 10 किमीनं, ठीक आहे. याला वेगवेगळ्या प्रकारे सोडवता येते. मी तुम्हाला 2-3 प्रकार सांगतोय की नीरज एकूण 60 किमी म्हणजे एकूण जो अंतर आहे तो एकूण अंतर आहे 60 किमी. 60 किमी अंतरापैकी पहिले 20 किमी अंतर म्हणजे याचे 3 टप्पे आहे, ठीक आहे. बघा 20-20 दिले, मग पहिलं 20 किमी, ठीक आहे, नंतरचं 20 किमी आणि नंतरचं 20 किमी अंतर, ठीक आहे. पहिले 20 किमी अंतर ताशी 10 किमी प्रति तासानं पार करतो. नंतरचा वेग, पुढील जो वेग आहे तो 12 किमी प्रति तास या वेगानं 20 किमी पार करतो आणि पुढचा वेग पुढचं जो हे आहे त्याची स्पीड, पुढची स्पीड आहे 15 किमी प्रति तास. याला वेगवेगळ्या प्रकारे सॉल्व करता येते. बघा आता वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे काय, 60ला 3 समान भागामध्ये विभागलेला आहे आणि सरासरी वेग विचारलं तर पहिली पद्धत अशी आहे की सरासरी वेग बराबर 3 XYZ भागिला XY प्लस YZ प्लस XZ, ठीक आहे ना. इथून तुम्ही किंमत पुट करून उत्तर काढू शकता किंवा आपण इथं किंमत ठेवली मग 30, ठीक आहे. चला किती 3 सरासरी वेग घेतलं तर हे नाही घ्यायचं, ठीक आहे ना. हे त्यांनी कापलेलं अंतर आहे, मला सरासरी वेग म्हणजे तो हे इथून वेग घ्यायचं. मग हे 10 गुणिला 12 गुणिला 15 भागिला इथं बघा X आणि Y, समजा याला X मानलं, याला Y आणि याला Z, मग X गुणिला Y म्हणजेच काय 10 गुणिला 12 प्लस, ठीक आहे, YZ, मग 12 गुणिला 15, ठीक आहे, आणि पुढचं प्लस 12, ओके. पुढचं आहे X आणि Z, मग X किती 10, मग हे 10 गुणिला किती 15, ठीक आहे. चला कॅल्क्युलेशन करा. मग हे 3 गुणिला हे वरचं जशाल तसंच ठेवा गुणिला 12 ही पहिली पद्धत सांगितली. 12 गुणिला 10 120 प्लस 12 गुणिला 15 180 प्लस हे किती 150. सगळ्यांची टोटल करा आणि उत्तर काढा, ठीक आहे. बघा इथं किती होणार मग 180 आणि 120, मग हे किती 300 आणि हे 400, 450, हे 450. इथं 3 गुणिला 10 गुणिला 12 गुणिला काय 15. चला कॅल्क्युलेशन करा. 15 1 15, 15 3 45, ठीक आहे. 0 0 कटला, 3 1 3 3 कटला म्हणजे किती 12 किमी प्रति तास. हा ताशी वेग. एक पहिली मेथड अशी झाली. अच्छा दुसऱ्या प्रकारे कसं आहे, तुम्ही LCM ना याचे टप्पे दिलेले आहे 20-20चे. बघा या प्रकारचे प्रश्न कसं येऊ. मग बघा रे, पहिलं समान 3 भागामध्ये आहे तर पहिली स्पीड किती आहे बघा. मेथड नंबर 2 सांगतो, ही याच्यापेक्षा सोपी आहे, कॅल्क्युलेशन कमी करावं लागेल. बघा आपण जर म्हटलं की 10 किमीनं गेला, ठीक आहे. बघा इथं 10 किमी, त्याच्यानंतर काय 12 किमी आणि त्याच्यानंतर 15 किमी, ही आपली दुसरी मेथड, ठीक आहे. मग या जो स्पीड आहे त्या स्पीडचा आपण काय काढू रे लसावी. मग 10 12 आणि 60, ठीक आहे. याचा लसावी किती आला 60 आपण मानलं, ठीक आहे ना. मग हे समजा वेग, ठीक आहे, हा अंतर आपण मानलेला. आणि समजा ही मेथड नंबर 2, समजा 10 किमीनं गेला तर 60 किमीसाठी किती तास लागते 6. 12 किमीनं गेलं म्हणजे 1 तासात केलेलं अंतर, ठीक आहे. एका तासात पार केलेलं अंतर, ठीक आहे. जर तो 10 किमी ताशी वेगानं गेलं तर 60 किमी अंतर पार करण्यासाठी 10 ने किती 6 तास, 12 ने किती 5 तास आणि 15 ने किती 4 तास, ठीक आहे. मग टोटल तास लागले किती 6 आणि 5 11, 11 आणि 4 किती रे 15 तास. तुम्ही असंही काढू शकता, पण तो 3 टप्प्यात गेला, ठीक आहे. मग 3 टप्प्यात सरासरी म्हटलं, ठीक आहे. तर 1 2 3 आहे तर 60 प्लस 60 प्लस किती 60 भागिला हे किती 15, तरी तुमचं उत्तर निघून जाते 180 भागिला 15 तर किती 12 किमी प्रति तास. बघा वेगवेगळ्या अप्रोच आहे याला. मी 2 प्रकारे तुम्हाला सांगितलंय, आपण कसंही सॉल्व करू शकतो, ठीक आहे ना. ते तुमच्यावर इथं 4चा दिला का 5चा दिला का, आत्तापर्यंत आयोगानं फक्त 2चंच विचारलं. 4चा जरी दिला तरी हे फॉर्म्युला तुमचा फेल पडू शकतो, पण या LCM न तुम्ही सहज काढू शकता. मी पुढचा अप्रोच म्हणून तुम्हाला सांगून दिलं की जर 4चं जरी आलं तरी तुम्ही LCM मध्ये घेऊन. हे 60-60 का घेतलं, कारण की आपण काय 3 टप्प्यात पाडलं, ठीक आहे ना. 60 किमी आपण हे अंतर म्हणजे काय आपण मानलेला अंतर आहे तो, ठीक आहे. म्हणजे हा काय मानलेला अंतर, ठीक आहे. म्हणजे हा काय तुमचा LCM. तर किती उत्तर आलं 12 किमी प्रति तास, ठीक आहे. चला समजलं असेल. पुढच्या प्रश्नाकडे येतोय. पुढचा प्रश्न सांगतोय का,
बघा पुढचा प्रश्न आहे की नेहा एक काम 6 दिवसात, खूप सोपा प्रश्न होता, ठीक आहे ना. नेहा एक काम, ओके चला, नेहा एक काम 6 दिवसात आणि रेखा तेच काम 18 दिवसात पूर्ण करते, तर दोघींनी एकत्रित काम किती दिवसात. एकदम सोपं आहे, कोणत्याही प्रकारे जा. 6 आणि 18चा LCM किती 18, म्हणजे हे काय लागणारे दिवस, हे एकूण काम, ठीक आहे, आणि एका दिवसाचे काम वेगवेगळ्या प्रकारे सॉल्व करू शकतो. मग नेहा एकटी 6 दिवसात बघा रे 18 काम करते, तर एका दिवसात किती 3 काम, आणि रेखा 18 दिवसात 18, तर एका दिवसात किती 4, 1 काम, ठीक आहे. मग एका दिवसात दोघी मिळून किती काम करणार, 3 आणि 1 4, ठीक आहे. मग टोटल काम आहे किती 18. मग दोघी मिळून एका दिवसात 4 काम, टोटल काम आहे 18, तर 18 भागिले 4, तर 4 चूक 16 उरले 2, 4 पंचे 20, 4.5 तास. पहिलाच तुमचा ऑप्शन आहे तो तुमचं उत्तर निघेल. वेगवेगळ्या प्रकारे याला सॉल्व करता येते. त्याच्यातला एक अप्रोच तुम्हाला मी सांगून दिले. बाय फॉर्म्युला पण जाऊ शकता तुम्ही, XY, ठीक आहे ना, 2XY वगैरे जे काही आहे ते मी एक अप्रोच तुम्हाला इथं सांगून दिला, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा सरळ व्याजावरचा आहे. सरळ व्याज आणि चक्रव्याज खूप सोपा प्रश्न आहे, काहीच नाही प्रश्नामध्ये, फक्त प्रश्न वाचून व्यवस्थित सोडवायचं होतं. एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 1800 व 1890 रुपये आहे. म्हणजे 2 वर्षाचे सरळ व्याज, ओके, 2 वर्षाचे सरळ व्याज किती दिले 1800 रुपये, आणि 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज दिलं किती, तर 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज त्यांनी दिलं 1800 किती 90 रुपये. बघा सिंपल कन्सेप्ट आहे. सरळ व्याज हा प्रत्येक वर्षी सारखा लागतो. मग सरळ व्याज 2 वर्षात जर 1800 लागत असेल तर एका वर्षात किती लागणार आहे 900, ठीक आहे. मग आपण सरळ व्याजाचं जर फोड हे केली की सरळ व्याज, ठीक आहे, तर 900 आणि काय रे 900, ठीक आहे, असं येणार. 2 वर्षात किती 1800. आता चक्रवाढाबद्दल जर म्हटलं तर सरळ व्याज असो की चक्रवाढ पहिल्या वर्षी सारखाच लागतो, ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय, 2 वर्षात जो चक्रवाढ व्याज आला तो किती आला 1890, म्हणजे पहिल्या वर्षी किती लागला असेल 900, ठीक आहे ना. अशा दुसऱ्या वर्षी 900 आणि 900 वर किती लागला असेल 90, ठीक आहे ना. मग बघा 900 वर लागला किती 90, 900 वर 90, तर 100 वर किती 10, खतम झाला आन्सर, ठीक आहे ना. बघा इतकं सोपं आहे. कसं मी सांगून देतोय की बघा सरळ व्याज प्रत्येक वर्षी सारखा लागतो, म्हणजे 900 900. चक्रवाढ व्याज काय, जितका पहिल्या वर्षी सरळ व्याज येणार तितकाच चक्रवाढ. पहिल्या वर्षी चक्रवाढ व्याज किती 900, दुसऱ्या वर्षीचं चक्रवाढ व्याज काय व्याजावर व्याज, म्हणजे या 900 वर किती हे, मग किती 900 आणि 900 वर 90 रुपये, ठीक आहे. मग आपण समजा रेट दर काढायचा असेल तर काढू शकता की 900 वर किती 90, तर 100 वर किती, खतम झालंय, किती येणार 9 9 कटला 10%, ठीक आहे ना. याला सोडवायची गरज नाही पडत, तरी मी तुम्हाला सोडून दिलं, ठीक आहे ना. बघा क्वेश्चन जर पाहिले आपण तर एवढे काही कठीण नव्हते, ठीक आहे ना. आणि 12-13 प्रश्न तुम्ही सहज सोडवले असते, इतकं सोपं होतं, ठीक आहे ना. फक्त प्रश्न वाचून व्यवस्थित सोडवायचं काम होतं, ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे येतोय. पुढचा प्रश्न सांगतोय का, पुढचा प्रश्न आहे तुमचा उतरत्या क्रमाने. बघा उतरता क्रम म्हणजे काय, जास्तीकडून कमीकडे, लक्षात घ्या. उतरता हे लक्षात कसं ठेवायचं, उतरता म्हणजे काय, आता तुम्ही पायऱ्या चढताना मंदिराच्या, तर उतरत्या जर म्हटलं तर उतरताना काय करता तुम्ही, जास्त पायरीकडून कमीकडे ना, असं लक्षात ठेवायचं. उतरता म्हणजे काय, जास्तीकडून कमीकडे, चढता म्हटलं काय कमीकडून जास्तीकडे. आता काय म्हटलं त्यांनी की खालीलपैकी कोणता पर्याय हा उतरत्या क्रमाने लिहिलेला आहे, ठीक आहे ना. चला आपण एक प्रश्न लिहून घेऊ, नंतर स्क्रीनवर तुम्ही प्रश्न बघून घ्यायचं. 5 भागिला किती 8 दिलंय, ओके. उतरता म्हणजेच काय, जास्त कडून कमीकडे, ठीक आहे. तर इथं आपण लिहून घेऊ 5 भागिला 8, 9 भागिला किती 13, आणि पुढचं आहे 11 भागिला काय 17, ठीक आहे. बघा प्रत्येक प्रश्नामध्ये तेच आहे, 5 भागिला 8, 11 भागिला 17 तेच आहे. मग कोणतं एक काढलं की आपल्याला बाकीचं सहज मिळून जाते. मग बघा 2 डेसिमल पर्यंत याचं कॅल्क्युलेशन करायचं. बघा रे मग हे पहिले 0चा भाग, ठीक आहे ना. 8 सकम 48 उरले किती 2, 8 दोन्ही, ठीक आहे ना, झालं इथपर्यंत करायचं. बघा 13 सकम 78 उरले किती, बघा हे पॉईंट द्या पहिले 0 आणि पॉईंट, म्हणजे 90, 13 सकम 78, 90 मधून 78 राहिले किती 12, 13 9, ठीक आहे. 13 9. पुढचं बघा 11 भागिला 17, तर इथं 0चा भाग, मग पॉईंट दिला 110, ठीक आहे. मग 11 सक 2 दर्शक उरले किती, 11 सक 2 दर्शक, मग उरले किती 8, मग 8 उरले म्हणजे काय, आता 8 म्हणजे 80, मग 17 चूक किती 68. बघा आता हे आपल्याला उतरता क्रम म्हटला, तर उतरता क्रम कसा पाहिजे मला,
जास्तकडून कमीकडे, ठीक आहे. मग जास्तकडून कमीकडे हे पहिला ऑप्शन येणार नाही, पण हे सगळे सारखे होते मी घेतले. मग उतरता क्रम म्हणजे काय, आता जास्तकडून, मग जास्त कोणता 9/13, ठीक आहे. पहिला 9/13, नंतर 11/17 आणि नंतर काय 5/8. तर याच्यामध्ये बघा 9/13 वाला एकच पर्याय आहे, पर्याय क्रमांक 3, ते तुमचं उत्तर काय असणार, करेक्ट, ठीक आहे ना. हे घेतलंय का, हे आपण काय घेतलंय, कारण तेच नंबर रिपीट झाले, मागे पुढे झाले, ठीक आहे ना. बघ किती वेळ लागतोय कॅल्क्युलेशन करायचं. आता काही लोक वरती 2-2 शून्य देऊन करतात, तेही बरोबर आहे. आपल्याला जसं योग्य वाटतं तसं त्याला सॉल्व करायचं, ठीक आहे. चला पुढचा प्रश्न काय सांगतोय, नफा तोटावर आहे, ठीक आहे. नफ्या तोट्याचा प्रश्न काय आहे तिकडे जाऊया आपण. पुढचा प्रश्न आहे, बागेचे प्रवेश शुल्क 35% कमी केल्यामुळे येणाऱ्या प्रवाशांची संख्या 40% वाढली, तर प्रवेश शुल्कामुळे उत्पन्नात होणारा बदल हा, ठीक आहे, 60% कमी, 9% वाढला, 9% कमी झाला की 5% कमी झाला. बघा सिंपल आहे, याला वेगवेगळ्या प्रकारे आपण सोडू शकतो. की बघा एक फॉर्म्युला आहे बेसिकवाला या प्रकारचा, की A+B + A×B भागिला काय 100, आणि याच्यामध्ये वाढ असेल तर प्लस करणे, घट असेल तर मायनस करणे, हे एक अप्रोच, ठीक आहे. दुसऱ्या प्रकारे पाहिजे असेल तर तेही सोडवतोय. मग मी याला समजा वाढ म्हटलं तर प्लस करायचं, घट म्हटलं तर मायनस, ठीक आहे. दोन टर्म आहे, एक वाढ एक घट, ठीक आहे. मग बघा 35% कमी तर -35, ठीक आहे, आणि 40% वाढले म्हणून प्लस किती 40, प्लस हे कंसामध्ये घेऊन घ्यायचं वाटलं तर, मग हे -35 गुणिला काय रे 40 भागिला काय 100. चला याचं कॅल्क्युलेशन करा, उत्तर काढा, ठीक आहे. मग इथं 0 0 कटला, ठीक आहे. मग 0 0 बे 1 बे, बे 5 10, 5 1 5, 5 7 किती 35. इथं बघा 40मधून 35 गेले 5 + 5, आणि इकडे बघा प्लस, इकडे काय रे 7 2 14, तर मायनस किती 14, ठीक आहे. मग हे प्लस आणि हे काय -14. अच्छा -14मधून 5 गेल्यावर राहिले काय -9. जेव्हा उत्तर मायनस येते याचा अर्थ काय घट होणार, ठीक आहे. तर तुमचं उत्तर क्रमांक कोणतं 3, 9% काय होणार, कमी झाला असेल, ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघा, आता किती वेळ लागत होता या प्रश्नाला सोडवायला, ठीक आहे. ते तुमच्यावर आहे की तुम्ही याला कसं सोडवता, ठीक आहे. चला पुढचा प्रश्न काय सांगतोय, ओके. चला प्रश्न मागे पुढे झाले, चला प्रश्न मागे पुढे झाले तरी घेऊन घेऊ, चला काही फरक नाही पडत. बघा पुढचा प्रश्न काय सांगतोय तिकडे येऊया. बघा पुढचा प्रश्न आहे, चला जर A = 1, ओके, जर A = 1 B = 2 या प्रकारे दिलेला आहे, तर त्यांनी म्हटलं की गॉडफादर, ठीक आहे ना, गॉडफादर ओके, गॉड FATHER, ठीक आहे. गॉडफादरसाठी काय नाही, म्हणजे सरळ ए साठी हा सिंपल कोडिंगवाला प्रश्न आहे. ए साठी 1, बी साठी 2, सी साठी 3, तर असं झेड साठी किती दिले त्यांनी, असं डॅश डॅश करून झेड साठी किती रे, किती दिलं 26, ठीक आहे. बघा ऑप्शनकडे जा, तर याच्यामध्ये तुम्ही ऑब्झर्वेशन जर केलं ना, तर बघा ए कोणत्या क्रमांकावर आहे, 1 2 3 4 5, 5व्या क्रमांकावर 1, असा एकच ऑप्शन आहे की ज्याच्या 5व्या क्रमांकावर 1 आहे. बघा डावीकडून मोजा तुम्ही, कोणता ऑप्शन आहे, पहिला येणार नाही, दुसरा येणार नाही, तिसरा येणार नाही, राहिला कोणता भाऊ, चौथा झाला नाही आन्सर. फक्त काय करायचं होतं की आपल्याला बघायचं होतं, पूर्ण नाही बघायचं ना. एक ऑप्शन असं आहे त्याच्यात वेगळं आहे, ठीक आहे. आणि बघा डावीकडून पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचव्यावर काय पाहिजे 1 ऑप्शनमध्ये बघा ना, आणि मोकळं चोकळं दिलेलं आहे. आपला आन्सर सहज निघते. किती वेळ लागते, विदिन 10 सेकंद. 10 सेकंद जास्त बोललोय मी, ठीक आहे, पण तरी आपण बघून घ्या की किती वेळ लागते सोडवायला, ठीक आहे. चला समजला असेल, स्क्रीनवर प्रश्न बघा, ठीक आहे. प्रश्न मागे पुढे झाले पण सगळे घेतो, टेन्शन नका घेऊ, ठीक आहे. चला पुढचा प्रश्न काय सांगतोय की दिलेल्या शब्दाचे संच कोणत्या वेन आकृतीने दाखवता येतील, शिक्षक, लेखक आणि विवाहित व्यक्ती, ठीक आहे. बघा पहिला पर्याय तुमचा, ठीक आहे ना. इथं हा प्रश्न थोडा स्क्रीनवर दिसायला अडचण होईल, मी इथं डायग्राम काढतो की 3 डायग्राम दिलेला आहे त्यांनी. या प्रकारची पहिली आहे, ठीक आहे, दुसरी या प्रकारची आहे, तिसरी या प्रकारची आहे, आणि चौथी आहे या प्रकारची, ठीक आहे. बघा काय म्हटलंय, दिलेल्या शब्दाचे संच कोणत्या वेन आकृतीने दाखवता येतील, शिक्षक, लेखक आणि काय विवाहित व्यक्ती, ठीक आहे. बघा शिक्षक,
दुसरा पर्याय शिक्षक, त्याच्यानंतर लेखक, विवाहित व्यक्ती, हे वेगवेगळे असू शकत नाही ना. काही शिक्षक काय विवाहित असू शकतात, ठीक आहे, आणि काय, ठीक आहे ना. याच्यामध्ये हा कॉमन भाग जो आहे हा कॉमन भाग, ठीक आहे. याच्यामध्ये काय, काही शिक्षक असू शकते, काही ते शिक्षक विवाहित असू शकतात, काही काय असू शकतात रे, लेखक. तर तुमचा आन्सर नंबर 1 बरोबर यायला पाहिजे. यांचं काही तर्कसंगत लागत नाही, ठीक आहे. वेगवेगळे असू शकत नाही. याचा अर्थ काय की समजा याचा अर्थ होतो की विवाहित व्यक्ती किंवा काही घेतलं मग त्याच्यामधले हे तर हे येणार नाही आणि असं होणार नाही. हे तुमच्यासाठी तर्कसंगत बसणारी पहिलीच आकृती आहे ती, ठीक आहे. चला पुढचा प्रश्न काय सांगतोय तिकडे येऊया आपण. बघा रे पुढचा प्रश्न बघा. एका प्रतलात, ठीक आहे ना, प्रतलात 8 बिंदू आहेत, त्यातील कोणतेही 3 बिंदू एकरेषीय नाही, ठीक आहे ना. म्हणजे 8 प्रतल आहे, त्याच्यामधले 3 बिंदू एकरेषीय नाही. एका वेळी 2 बिंदूंना जोडणाऱ्या रेषा काढल्या तर अशा किती रेषा काढता येतील. बघा आता प्रश्न मजेशीर आहे, ठीक आहे. हा कॉम्बिनेशनचा प्रश्न आहे. व्यवस्थित जर वाचला तर कळेल तुम्हाला की 8 प्रतलापैकी किती प्रतल निवडायचे आपल्याला, 2. त्याच्यातले 3 एकरेषीय नाही म्हटलं, पण 8 पैकी 2 निवडायचे आहे. मग आपला रे निवडणे, ठीक आहे ना, किंवा सिलेक्शन करणे कॉम्बिनेशनचा भाग आहे, ठीक आहे. चला मग याच्यामध्ये 8 बिंदूपैकी किती निवडायचे आहे, 2. मग 8 पैकी 2 तर हे 8 गुणिला 7 भागिला काय 2 गुणिला काय 1 तर हे किती 28, ठीक आहे. इथपर्यंत आपल्याला आला असेल किंवा आपल्याला कळालं असेल. बघा किती रेषा काढता येते, 28 काढता येते, परंतु त्याच्यातल्या 3 ज्या रेषा आहे किंवा 3 बिंदू काय एक रेषे नाही. मग एक रेषे 3 बिंदू नाही, मग मायनस किती इथून 3 तर किती येणार 25. तर माझ्या मते याचा आन्सर किती यायला पाहिजे 25, ठीक आहे. बघू तरी आयोग आन्सर काय देईल, ठीक आहे. पण माझ्या मते किंवा कन्सेप्ट हीच आहे, तर उत्तर किती येते याचं 25 आन्सर यायला पाहिजे, ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. ते मागे पुढे झाले प्रश्न पण टेन्शन नका घेऊ, पूर्ण बघा, ठीक आहे. चला आन्सर चेक करून घ्याल तुम्ही. अच्छा पुढचा आहे. एका 100 विद्यार्थ्याच्या वर्गातील 40 विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले आणि 60% विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले. पुढं म्हटलं 8 विद्यार्थी गणित व इंग्रजी या दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले तर किती विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले. बघा याला वेगवेगळ्या प्रकारे सोडवता येते, डायग्रामनं, ठीक आहे, किंवा लिहून, ठीक आहे. मग इथं लिहिले समजा गणित आणि काय इंग्रजी वेगवेगळ्या प्रकारे. इथं पास, इथं काय नापास, ठीक आहे. बघा आता गणितात किती पास झाले तर गणितात झाले 40, ठीक आहे. तर नापास किती असेल 60, ठीक आहे. तुम्ही हे टोटल नेहमी 100 आणायचे. याही प्रकारे सॉल्व करू शकता किंवा तुमचं ते डायग्राम, ठीक आहे ना, वेन आकृतीसारखं तसे सॉल्व करू शकता. इथं बघा इंग्रजी 60 पास तर नापास किती 40, ठीक आहे. अच्छा दोन्हीमध्ये पास किंवा नापास किती आहे ते बघा, ठीक आहे. दोन्हीमध्ये बघा रे, दोन्हीमध्ये पुढं म्हटलं की दोन्ही विषयात अनुत्तीर्ण होणारे किती आहे 8 आहे, ठीक आहे ना. बघा झालं नाही आन्सर, ठीक आहे. इथून तुम्ही टोटल करा, तुमचं सहज उत्तर मिळतं, ठीक आहे. इथं समजते बघा, हे 60 40 100 100 वजा 8, ठीक आहे. आणि इथे बघा 60 40 तर काय होणार 8च. कसं उत्तर काढा, किती येणार तुमचं 8. तर उत्तर येणार तुमचं दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेले किती 8. कसंही काढा काही फरक पडत नाही. इथून तुम्ही बेरीज जरी बेरीज होता बघ जे काही म्हटलं, समजा इथून असंही काढलं नापास घेतलं तरी जमते. 60 आणि 40 किती 100 तर 100 वजा 8 तर किती रे 92. मग 92 नापास तर दोन्ही विषयात पास किती 8. खतम. कसंही काढ काही फरक नाही पडत, वेन आकृतीने काढलं तरी जमते, ठीक आहे ना. सोपे प्रश्न होते, फक्त व्यवस्थित वाचून त्याला सोडवायचं होतं, ठीक आहे. चला राहिलं कोणता प्रश्न तिकडे जाऊया. एक शेवटचा प्रश्न राहिला. फक्त प्रश्न मागे पुढे झाले, बाकी काहीच नाही, तर फक्त व्यवस्थित बघून घ्या, ठीक आहे. पुढचा प्रश्न काय सांगतोय तिकडे येऊया, ठीक आहे ना. खालील प्रश्नात 5 विधाने दिलेली आहे. 3 विधाने विशिष्ट क्रमाने समाविष्ट करून अनेक पर्याय दिलेले आहेत. ज्या पर्यायात तिसरे विधान हे अगोदरच्या 2 विधानावरून अनुमान दर्शवणारे आहे असा समप्रमाण पर्याय निवडा, ठीक आहे. चला ते आपल्याला बघायचं आहे. समप्रमाणवाला कोणतेही 3 म्हणजे 5 आहे, या 5 पैकी कोणते तरी काय एकमेकाला काय रे अनुसरून आहे, ठीक आहे. सप्रमाणात निवडा म्हणते, ठीक आहे. चला आपण कोणत्याही ऑप्शन कडून गेलो तरी काही फरक नाही पडत. अमित मुलगा आहे, ओके. चला
ह्याच्यातले कोणते जरी 3 विधान काय रे बरोबर आहे. मग अमित मुलगा आहे, काही मुले क्रिकेट खेळत नाही, कोणतीही मुलगी क्रिकेट खेळत नाही, अमित क्रिकेट खेळतो आणि पुढचा जे सर्व क्रिकेट खेळतात ती मुले आहेत. ठीक आहे ना. चला मी शेवटच्या पर्याय म्हणजे शेवटचं जे विधान ई आहे तिथून आपण चालू करू. याच्यातले कोणते 3 पर्याय बसतात ते आपण चेक करू. जे सर्व क्रिकेट खेळतात ते मुलं आहे. ठीक आहे ना. काय म्हटलं, जे सर्व क्रिकेट खेळतात म्हणजे क्रिकेट खेळणारे सर्व काय आहे, जे सर्व क्रिकेट खेळतात ती मुले आहे. ठीक आहे ना. म्हणजे क्रिकेट खेळणारी सगळी काय रे मुले आहे. ठीक आहे. चला पुढं काय म्हटलं आहे तिकडं या. अमित क्रिकेट खेळतो बघा, त्याच्यावरून समजा अमित क्रिकेट खेळतो ओके, आणि अमित मुलगा आहे म्हणजे इथं काय म्हटलं, जे सर्व क्रिकेट खेळतात ती मुले आहेत आणि अमित काय रे, अमित मुलगा आहे म्हणजे अमित मुलगा आहे म्हणजे काय इथं अमित येणार, अमित काय आहे मुलगा आहे. बघा अमित मुलगा आहे. मग इथं बघा जे सर्व क्रिकेट खेळतात ती मुलं आहे ओके, जे क्रिकेट खेळतात ती सगळे काय मुलं आहे. अमित काय रे मुलगा आहे. इथून आपल्याला काय कळते की ई ड आणि अ यांचं काय होतो तर्कसंगत मिळतोय. बघा ना या डायग्राममध्ये आपल्याला तर्कसंगत मिळते. बाकीचं तुम्ही लावलं तर तुम्हाला त्याचे उत्तर निघणार नाही. तर ऑप्शन नंबर किती 4. ठीक आहे. बघू तरी आपण आयोग काय आन्सर देते, पण माझ्यामध्ये याचं उत्तर किती यायला पाहिजे 4 यायला पाहिजे. ठीक आहे. चला बस शेवटचा प्रश्न राहिला घड्याळावरचा. ठीक आहे ना. नीरजचे घड्याळ एका दिवसात म्हणजे काय 24 तासात, नीरजचे 24 तासामध्ये बघा एका दिवसात म्हणजे काय 24 तासात 5.5 मिनटं पुढं जाते. याचा अर्थ किती सेकंद हे मिनटामध्ये आहे. ठीक आहे. एक दिवस म्हणजे 24 तास आणि 24 तासामध्ये 5.5 मिनटं नीरजचं घड्याळ. ठीक आहे ना. इथं बघा नीरज म्हटलंय, नीरजचं घड्याळ काय जातोय समोर जातो. ठीक आहे. मग इथं लिहून घ्यायचं हा नीरजचा घड्याळ जातो समोर. ठीक आहे. मग 5.5 मिनटं म्हणजे सेकंदात किती बघा, हे 5 म्हणजे किती 300 आणि हे वरचे 30 तर 330 सेकंद. ठीक आहे. कारण की एका मिनटामध्ये 60 सेकंद तर 5 मिनटामध्ये किती 6×5 आणि वरचे हे अर्धा मिनिट म्हणजे किती 30 सेकंद. ठीक आहे. पुढं प्रश्नामध्ये काय म्हटलंय, अच्छा हे असं का केलं, कारण की आपण पूर्ण प्रश्न जर वाचला तर आपल्याला बघा प्रश्नामध्ये असं म्हटलं की घड्याळ सकाळी 8 वाजता बरोबर लावले तर त्याच दिवशी रात्री 12 वाजता नीरजचे घड्याळ पियुषच्या घड्याळापेक्षा म्हणजे काय सकाळी 8 पासून ठीक आहे म्हणजे सकाळी 8 ते रात्री किती 12 पर्यंत. ठीक आहे. म्हणजे इथून इथपर्यंत काढलं तर पहिले काय येणार दुपारचे किती 12. ठीक आहे. मग हे 8 ते 12 मध्ये 4 आणि 12 ते 12 किती 12 म्हणजे असं टोटल किती 16 तासामध्ये घड्याळ किती मागं किंवा पुढं झालं हे आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. बघा हे 24 तासामध्ये 330 तर नीरजचं घड्याळ एका तासामध्ये किती समोर जाते, कारण आपल्याला डिफरन्स कळाला किती तासाचा आहे 16 तासाचा त्यांच्यामध्ये डिफरन्स आला. ठीक आहे. मग 24 तासामध्ये 330 सेकंद नीरजचं घड्याळ समोर जाते तर एका तासात किती जाते. ठीक आहे. तुम्ही असंही काढू शकता किंवा 24 तासात 330 सेकंद तर ठीक आहे ना 16 तासामध्ये किती डिफरन्स काढायचा आपण कसंही काढू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तसं काढायचं असेल तसंही काढू शकता. मग 330 भागीला किती 24 मग याचं कॅल्क्युलेशन करतो म्हटलं तर हे किती रे 6 × 24 6×5 6×5 मग 55 भागीला 4 तर 13.75 सेकंद म्हणजे एका तासामध्ये नीरजचा घड्याळ 13.75 सेकंद पुढे जाते. तर 16 तासाचा फरक आहे बघा प्रश्नामध्ये 16 मी ते लिहून दिलं होतं की 16 तासाच्या फरकामध्ये किती समोर जाईल तर 13.75 गुणिला 16 जर याचं कॅल्क्युलेशन करतो म्हटलं तर 220 सेकंद घड्याळ काय जाईल रे पुढे जाईल. ठीक आहे. चला म्हणजे 220 सेकंद नीरजचं घड्याळ काय होणार समोर होणार 16 तासात. आपण याला मिनिटामध्ये 220 सेकंद पुढे गेला ते मिनिटामध्ये कन्वर्शन करायचं असेल तर आपण करू शकतो की 220 भागीला काय 60. ठीक आहे. मग हे 0 कटला. ठीक आहे. मग इथं येते का sin 3 18. ठीक आहे ना. बघा रे sin 3 18 उरले किती 4. ठीक आहे. हे 6 6 36 6 6 36. ठीक आहे. म्हणजेच काय 3.66 मिनटं हे काय जाणार पुढं जाणार. ठीक आहे. अशा पुढचं बघा तसं त्यांनी याच्याबद्दल दिलेलं आहे कोणाबद्दल रे पियुष. ठीक आहे. मग पियुषचा घड्याळ काय होतो पियुषचा घड्याळ मागे जातो. ठीक आहे. आणि तो दर तासाला 25 सेकंद मागे जातो म्हणजे एका तासाला तो 25 सेकंद मागे जातो. ठीक आहे. तर आता डिफरन्स कितीचा आहे दोन्ही घड्याळ सकाळी बरोबर लावले होते म्हणजे 16च. मग 16 तासात किती मग 16 तासात काढायचं असेल तर 25 गुणिला किती 16. ठीक आहे. म्हणजे 16
9×80 हातचाला किती 8, 16×3 48, 48 आणि 8 किती रे 556 म्हणजे 560 सेकंद. याला बघा हे 3.66 मिनटं समोर गेला तर हे काय जाणार मागे 560 सेकंद मागे म्हणजे किती भागीला 60 करतो म्हटलं 0 0 कटला तर इथं काय रे 6 9 54 उरले किती 2 sin 3 18 sin 3 18. ठीक आहे बघा जेव्हा मागे पुढे असते ना म्हणजे एक घड्याळ मागे आणि एक पुढे त्यावेळेस काय मागे पुढीची काय होत असते बेरीज. म्हणून बेरीज जर करतो म्हटलं तर किती रे 3.66 प्लस 9.33 मग 9 आणि 3 12 आणि हे 0.66 आणि 0.33 म्हणजे जवळपास तुमचं 13च्या जवळपास आन्सर यायला पाहिजे आणि 13च्या जवळपास आन्सर आहे तिथं 13 मिनिटे. ठीक आहे तर तुमचा ऑप्शन नंबर किती 2 13 मिनिटे हे आन्सर यायला पाहिजे. ठीक आहे चल.